तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्यात येत असलेल्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 जानेवारी रोजी कारवाई करून लाखो रुपयांचा अवैध प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी विनोद कुमार राम बहादूर यादव वय 34 वर्ष राहणार नारोल जिल्हा अहमदाबाद राज्य गुजरात व त्याचा सहकारी क्लीनर कमलेश छोटेलाल वनवासी वय 26 वर्ष राहणार भगवतगंज जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 1,54,13,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वडनेर येथे अपराध क्रमांक 5/2026 कलम 123 223 274 275 35 भारतीय न्याय संहिता सह कलम 3 26 1 26 2 4 27 3 ई 30 2 अ 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा सन 2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कार्यवाही वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी पीयूष मानवतकर, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, विजय सिंग गोमलाडू, राहुल इटेकर, प्रकाश नागापुरे यांच्या पथकाने यशस्वी पूर्ण केली। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट। स्वागत आहे। हा मात्र ही वर्धा जिल्ह्यातील एक मोठी कारवाई आहे, ज्या ठिकाणी हा तंबाखू जो आहे मात्र नागपूरकडून हैदराबादकडे जात असताना वर्धा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार मात्र वडनेर जो चौरस्ता नॅशनल क्रमांक वडनेर संविधान चौरस्त्यावर जो MH क्रमांक 279916 हा ट्रक जो आहे वडनेर पोलिसांना ही मोठी कारवाई केली आहे। मात्र या ठिकाणी जवळपास 1,54,06,000 रुपयांची ही कारवाई केली। मात्र हा ट्रक जो आहे मात्र पोलिसांनी वडनेर चौरस्ता इथे पकडला आहे। मात्र या दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता हाच तो ट्रक आहे, जवळपास लाखोंचा सुद्धा माल आहे। मात्र या ठिकाणी बघू शकता जो तंबाखू आहे मात्र या ठिकाणी तंबाखूसुद्धा या ठिकाणी हा दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता। ही जी कारवाई आहे ही वर्धा पोलिसांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ही मोठी कारवाई आहे मात्र त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। मात्र या ठिकाणी जे आहे पुढील तपास जे आहे मात्र वडनेर पोलीस स्टेशनचे API पाटील सर म्हणून या स्थानिक गुन्हे पोलिसांची ही कारवाई करीत आहे। मात्र MCN न्यूज करता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा।